श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 14, समास 1. निस्पृह लक्षण नाम. समर्थकालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती हलाखीची होती. आध्यात्मिक आणि प्रापंचिक दुर्गती होत होती. पलायनवाद बोकाळला होता. कर्तव्याचं भान ओसरून दांभिकतेला सुकाळच आला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये निस्पृह पुरुषांनी समाजाला दिग्दर्शित करायचं असतं, ही जाणीव समर्थांनी करून दिली. आणि त्याचबरोबर निस्पृह पुरुषाने किती काटेकोरपणे वागलं पाहिजे याची नियमावली पण दिली. समर्थांचं बोलणं कडक आहे. श्रोत्यांनी ते प्रयत्नपूर्वक ऐकावं असा खडा इशारा सुद्धा ते देतात. समर्थ घरचा कर्ता पुरुष जसा खमका असतो ना, तसे होतात. वडील कसे कठोर शिस्तीचे पुरस्कर्ते असतात, तशी पित्याची भूमिका घेऊन ते आपल्याला सांगतायत. आणि हीच शिस्त जर जीवनातनं गेली तर मूल्य हरवतात आणि आयुष्य निष्फळ होतं. असं होता कामा नये. यासाठीच त्यांच्या शिकवणुकीचं पालन करणं आपल्या हिताचं आहे. त्यांचे बोल जरी कठोर असले तरी आतून ते हृदयस्पर्शी आहेत. पित्याच्या मायेने ते सांगतायत. काय काय सांगतायत? काम वासनेची तृप्ती मनाला लावू नये. पैसा, बायका यांच्याकडे आशाळभूत होऊन पाहू नये. वस्त्र मलिन असू नये. देह दुःखाला कंटाळू नये. धैर्य खचू देऊ नये. शुद्ध मार्गाने जावं. दुर्जनांशी भांडण तंटा करू नये. अतिदुष्ट माणसांशी संबंध टाळावा. अंगी तापटपणा नसावा. कोणी अपमान केला तर नाराज होऊ नये. नित्यनेम सोडू नये. साधना बुडवू नये. पदोपदी दुसऱ्याकडून अपेक्षा करू नये. कर्ममार्ग टाकू नये. वैराग्याला धक्का लागू देऊ नये. जो आपलं ऐकत नाही त्याच्या नादी लागू नये. कोणाशी फार वाद घालू नये. आपण कोणी मोठे आहोत अशी भावना करू नये. नीतिमर्यादा सोडू नये. स्टार नोट: बॅलन्स्ड माइंड असावं. वागण्यात समतोल असावा. श्रीराम समर्थ श्रीराम.